नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बटाट्याचे चिप्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते 7 किलो बटाट्यापासून पांढरे शुभ्र एकदम सुंदर आणि परफेक्ट चिप्स कसे बनवायचे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे मी 7 किलो बटाटे घेतले आहेत. सर्वप्रथम मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि मी आधीच पाण्यात भिजत ठेवले होते ते बटाटे. तर त्याची आपण आता बटाट्याची साल काढून घेणार आहोत. साल काढलेले बटाटे लगेच स्वच्छ पाण्यात टाकायचे, म्हणजे ते बटाटे काळे पडत नाही. आता मी पुढे ही बटाटे मशीनमध्ये चिप्स तयार करून घेणार आहेत. तुमच्याकडे मशीन नसेल तर किसणीने पण करू शकता. पटकन आपला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही मशीनचा वापर नक्की करा. हे असे पूर्ण बटाटे आपल्याला पूर्ण साल काढून स्वच्छ पाण्यात टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आता एक महत्त्वाची टीप म्हणजे मी पाण्यात थोडीशी तुरट फिरवली आहे. यामुळे चिप्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात. ही स्टेप केल्यामुळे रंग खूप छान येतो आपल्याला. आणि त्यानंतर मी आता माझ्याकडे चिप्स करण्याचे मशीन आहे, त्यामध्ये मी चिप्स बनवणार आहेत. तुमच्याकडे मशीन नसेल तर किसणीनेही करू शकता. हे असं त्यामध्ये बटाटा टाकायचा आहे. मशीनमध्ये बटाटा टाकला की अगदी एकसारखा आणि पटकन चिप्स तयार होतात. बघा किती सुंदर आणि एकसारखा काप तयार झाले. हे बघा, एकसारखे चिप्स तयार होतात. तुम्हाला पण अशी मशीनमध्ये चिप्स तयार करायचे असेल तर वेळ कमी लागतो. आणि एका मोठ्या टपामध्ये आपल्याला ते चिप्स टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. तर 2 ते 3 पाण्यानं आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे असं एक स्वच्छ टप घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला ते सर्व काढून घ्यायचे आहेत आणि डबल आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे बघा किती खराब पाणी निघलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये तुरटीचा वापर नाही करायचा. हे बघा, स्वच्छ टपामध्ये मी ते बटाटे टाकून घेतलेले आहेत. आपल्या 5 ते 6 तास ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये. एकदम पांढरा शुभ्र कलर येतो. आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 चमचे पोळी खायचे चमचे असणं ते मी मीठ घालत आहेत. आणि हे चिप्स किती पांढरा कलर आलेला आहे. पाण्याला उकळी आली आहेत. तर त्यामध्ये आपण आता चिप्स तयार केलेले ते आपण त्यामध्ये सर्व चिप्स टाकून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ते चिप्स टाकल्यानंतर ते आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत. नाहीतर जास्त शिजल्यामुळे जास्त शिजल्यानंतर ते आपल्याला खराब होऊन जातात. लवकर आपल्याला जेवढे ते खालीवर करता येईल ते पटकन आपल्याला ते गरम पाणी असतं म्हणून ते पटकन नरम होता. तर त्यासाठी हे बघा, लगेच ते 5 मिनटं पण नाही लागले त्याला. 5 मिनटानंतर मी लगेच ते चिप्स एका चाळणीमध्ये काढून घेते. याचे पूर्ण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ते सावलीत वाळवत घालायचे आहेत. स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्यावरती मी गच्चीवरच चिप्स वाळवत घालते. सावली असती तर सावलीमध्ये वाळवत घातले की ते चिप्स काळे पडत नाही. आणि तिथे दुपारनंतर ऊन येतं, तर नंतर उन्हात पण वाळले जातात आणि पहिले सावलीमध्ये पण वाळतात. असे सर्व चिप्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत.
खूप छान असे पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात. तुम्हाला पण असे चिप्स करायचे असेल तर नक्की ट्राय करा. हे बघा आपले चिप्स किती पांढरे शुभ्र आणि सुंदर तयार झाले आहेत. तर अशीच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला. आणि मी पुढील व्हिडिओ साबुदाणा बटाटा परफेक्ट चकली कशी बनवायची ते मी घेऊन येणार आहेत. तर तो पण चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा, नक्की बघा. आणि हे बघा मी इथे आता चिप्स तळून दाखवत आहेत तुम्हाला. एकदम छान असे पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात. एकदम गरम तेलात आपल्याला चिप्स तळायचे नाही आहेत. हे बघा किती पांढरे शुभ्र चिप्स तयार झाले आहेत. अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा. तुमच्या घरी कशा पद्धतीने चिप्स बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा किती छान आपला हे चिप्स तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र.